आणखी एक महत्त्वाची घडामोड विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप आणि भाजप उमेदवार निश्चितीचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत झालाय। ही महत्त्वाची माहिती समोर येतेय। वरिष्ठांसोबत ही बैठक झाली। लोकसभा निवडणुकीचे बहुतांश निर्णय हे केंद्रीय पातळीवरती घेण्यात आले आणि भाजपमध्ये राज्यात मोठा फटकाही बसला। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचा अधिकार फडणवीसांना देण्यासंदर्भातला निर्णय झाल्याचं कळत आहे। अधिक माहिती घेऊयात। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, गेल्या वेळेला जो फटका बसलाय तो पुन्हा बसू नये यासाठी सगळी तजवीज केली जाते भाजपकडनं। अजून एक प्रश्न आहे की मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय होणार आणि त्यांचा महाराष्ट्रातला से जाणार अशा पद्धतीची चर्चा होत असताना वेगवेगळ्या माध्यमात आज ज्या बातम्या प्रकाशित झाल्या त्याचा लसावी काढायचं ठरलं तर महाराष्ट्र विधानसभेचे सर्वाधिकार हे श्री देवेंद्र फडणवीस यांनाच पुन्हा देण्यात आलेत। आता काही माध्यमांनी असं म्हटलं की भाजपसाठी 150 मतदारसंघ घेण्याच्या अटीवरतीच देवेंद्र फडणवीसांना विधानसभेचे सर्वाधिकार दिलेत। पक्ष प्रभारीची जी बैठक परवाच्या दिवशी झाली तर त्याच्यात विनोद तावडे हे सुद्धा आता केंद्रीय पातळीवरती सक्रिय असलेले महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते आहेत। अगदी त्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला समर्थन दिलं। त्याच्यात वेगवेगळी थेरी सांगितली जाते आहे। तर दिसतं असं आहे की महाराष्ट्र भाजप अंतर्गत देवेंद्र फडणवीस वगळता असा कोणताही नेता नाही की ज्याला जनमान्यता आहे आणि म्हणून बहुधा येणाऱ्या निवडणुकीसाठीचा कालावधी जो अत्यंत कमी आहे तो लक्षात घेता देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच पुन्हा सर्वाधिकार देण्यात आलेले आहे। त्याचा दुसरा अर्थ असा होतो की केंद्रीय पातळीवरच्या राजकारणामध्ये विशेषतः पक्षप्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांची भरती होईल आणि ते केंद्रात जातील असं जे म्हटलं जात होतं ते विधानसभा निवडणुकीच्या नंतरच होईल जर होणार असेल असाही त्याचा अर्थ आहे। आता भाजप जर 150 मतदारसंघात देवेंद्र फडणवीस हे आपल्या माध्यमातून जागा लढवणार असतील तर मग अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची 138 जागावरतीच बोळवण होऊ शकते। त्यामुळे तो एक नवा तिढा असेल। पण भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना दिले तर मग महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या प्रत्येक जागेवरचे उमेदवार ठरवणं, जे सर्वे येत आहेत त्या सर्वेंचा अर्थ लावणं, त्यांच्यावरती मनोज जरांगे यांच्या माध्यमातून जे आरोप होत आहेत त्याला प्रत्युत्तर देणं आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे मोठे नेते असल्यामुळं तेही रोज त्यांच्याबद्दलचे जे वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करतायत त्याला प्रत्युत्तर देणं ही अतिरिक्त जबाबदारी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती येते। पण आताची ही जी घडामोड जी दिसते आहे की ती देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तुर्तास तरी ते महाराष्ट्रातले पुन्हा एकदा भाजपचे सर्वे आहेत असं सूचित करणारे आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।